शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय मैत्री. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की चंद्रशेखर टिळक या माझ्या याच यूट्यूब चॅनलवर काही काळापूर्वी मी स्मरण विस्मरण नावाची एक पुस्तकांसंबंधीची त्याच्या परिचयासंबंधीची अशी एक मालिकाच करत असे. परिचय एवढ्यासाठीच म्हणलं कारण परीक्षण करणं एवढा मी काही मोठा माणूस नाही. आणि त्याच्यामध्ये एकदा मी अरुणा ढेरे यांच्या मैत्री या पुस्तकाविषयी एक परीक्षण केलं होतं किंवा परिचय दिला होता. ते पुस्तक हा माझा एक दुखरी नस असं नाही म्हणणार, पण जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या अनेक प्रवासामध्ये कितीही वेळा ते पुस्तक वाचलेलं असलं तरी तो सांगाती आहे. त्या स्मरण विस्मरणच्या भागाला असेल किंवा त्या पुस्तकाच्या वारंवार वाचनामुळे असेल, माझ्या 2 छोट्या कथांमध्ये मैत्री हा विषय आला. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अरुणा ढेरे यांच्या मैत्री या पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे की एका विशिष्ट क्षणाला याज्ञवल्क्य निर्णय घेतो की त्याचा जो आश्रम आहे, त्याचे जे इतर व्यवस्था आहेत, त्याच्याकडे जे शिकणारे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांचा विसर न पडता, विचार न करता त्या असं ठरवतो की इथनं आपण आता पर्वतांमध्ये जाऊन काही पुढचा अभ्यास करायचा. आणि तो निर्णय सांगण्यासाठी, म्हणजे जाणार हेही सांगण्यासाठी आणि आता हे मी बंद करतोय हेही सांगण्यासाठी तो कात्यायनी आणि मैत्रेयी या त्याच्या 2 पत्नींना बोलावतो. कात्यायनी आणि त्यांना विचारतो की तुम्हाला काय हवंय ते सांगा, यातल्यापैकी मी काहीही तुम्हाला देऊ शकतो. कात्यायनी ही खरी गुरुपत्नी असते. ती म्हणते मुळात एक पुरुष म्हणून तुम्ही असा निर्णय घेऊ शकता, एक ऋषी म्हणून तुम्ही असा निर्णय घेऊ शकता, पण एक शिक्षक म्हणून तुम्ही असा निर्णय कसा काय घेऊ शकता? तुमच्यावरच्या त्या ज्ञानावरच्या विश्वासामुळे, श्रद्धेमुळे तुमच्याकडे अनेक विद्यार्थी शिकायला आले आहेत आणि त्यांना असं वाऱ्यावर सोडून तुम्ही जाणं योग्य असलं तरी गुरुपत्नी म्हणून मला हे मान्य नाही. त्यामुळे ती आश्रम चालवायची जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. आणि नंतर मैत्रेयीला तो बोलावतो. मैत्रेयी सुरुवातीला काहीच उत्तर देत नाही. त्याला असं वाटतं याज्ञवल्क्याला की त्यानं कात्यायनीला आधी बोलावलं म्हणून ती रुसली आहे. तो तसंही विचारतो, त्याचंही उत्तर मैत्रेयी नकारार्थी देते. आणि मैत्रेयी नंतर त्या याज्ञवल्क्य तिच्यावर वारंवार आग्रह करत राहतो की तुला काय हवंय ते सांग. कात्यायनीनं काय मागितले हेही त्यानं सांगितलेलं असतं. आणि मैत्रेयी त्याला अचानक विचारते की खरंच मला हवंय ते तुम्ही द्याल, तुम्ही देऊ शकाल? याज्ञवल्क्य ही चपापतो आणि याज्ञवल्क्य विचारतो की तुला असं काय हवंय? आणि तेव्हा मैत्रेयी म्हणते की तुमच्यातली मी मला परत द्या किंवा माझं आत्मभान परत द्या. मला वाटतं हा प्रश्न काल्पनिक आहे का? हा प्रसंग ललित साहित्यामध्ये असलेलं स्वातंत्र्य घेत लिहिलं आहे का? या वादामध्ये किंवा या चर्चेमध्ये जाण्यापेक्षा सुद्धा असा प्रश्न मैत्रेयीची जी प्रतिमा आपल्या मनामध्ये त्याच्याशी एकदम सुसंगत आहे एवढं नक्की. खरं सांगायचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये हा प्रश्न मैत्रेयीने जसं याज्ञवल्क्याला विचारला तसं आपण आपल्या सगळ्याच नातेसंबंधांमध्ये निदान स्वतःशी तरी विचारू शकतो का, असा विचार कुठेतरी डोक्यात होता. आणि या वैचारिक पार्श्वभूमीवरती या 2 कथा लिहिल्या गेल्या. मैत्रेयी त्या दोन्ही कथा माझ्या वेगवेगळ्या कथासंग्रहामध्ये आहेत. कथेचं नाव मैत्रेयी. तुझं स्मरण विस्मरण मी काल पूर्ण ऐकलं. आधी अर्ध ऐकलं होतं. गंमत म्हणजे मी पुढचं ऐकायला लागले आणि 3 वेळा मला 3 वेगवेगळे फोन आले आणि ऐकायचं राहिलं. काल मात्र ठरवलं आणि पूर्ण ऐकलं. फार मनापासून बोलला आहेस असं वाटतं. त्यात तू म्हणालास की बुद्धिनिष्ठ भावनाभिमुखता म्हणजे मैत्रेयी. असले शब्दांचे खेळ हे तुझं वैशिष्ट्य. म्हणे बुद्धिनिष्ठ भावनाभिमुखता म्हणजे मैत्रेयी. पुढं असंही म्हणलास की मैत्रेयी ही व्यक्ती नाही तर ती वृत्ती आहे. पण बुद्धी आणि भावना यांच्यातलं अंतर, खरं म्हणजे अंतर पण नाही, या 2 वेगळ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून तू नेहमी म्हणतोस का रे की शब्द फार अलीकडे थांबतात, त्या पलीकडे जाणीव हेच आंतरिकीकरण असतं. पटलं मला. असं बुद्धिनिष्ठ भावनाभिमुखतेचं शब्द फार अलीकडे थांबत असताना जाणीव जेव्हा आंतरिकीकरण करते त्याला मैत्रेयी म्हणतात का रे? हे कसं आहे माहिती आहे का? तुझे लाडके कवी गुलजार म्हणतात ना की ते विचारात कमी आणि जाणीवेत जास्त राहतात. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मैत्रेयी आहे का रे? गुलजारांचा आज वाढदिवस आहे म्हणून हे वाटतं असं नाही.
आज तुझा वाढदिवस आहे म्हणून असं वाटतं म्हणून नाही. पण दोन गोष्टी लक्षात आल्या की मैत्रेयी साकारणं आपल्याला मोह घालत असतं, पण ते परवडत नसतं. तू तसंही म्हणतोस की मैत्रेयी म्हणजे समर्पण आहे, भाबडेपणा नाही. या बाबतीत तिचं राधेशी साम्य आहे. सत्व आणि स्वत्व, सत्व आणि स्वत्व यांचा जराही विसर पडू न देताही दुसऱ्याचं कसं होता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मैत्रेयी. सध्याच्या काळामध्ये प्रोफेशनल अटॅचमेंट आणि प्रोफेशनल डिटॅचमेंट याबाबत आपल्याला मैत्रेयी होणं जमेल का रे? आणि तरीही तुझ्या या विवेचनात राधा येत नाहीत. तुझ्यातल्या व्यावसायिकतेनं कटाक्षानं ते टाळलं असेल. स्वतःची भावनिक बाजू पुढं येऊ न देणं याला राधा म्हणतात. आणि स्वतःच्या व्यावसायिकतेवरती, स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती विश्वास ठेवत आपल्या भावना संयतपणानं मांडणं याला मैत्रेयी म्हणतात. ही तुझी कथा मी विसरलेली नाही. प्रत्येक रसिक स्वतःला जोडून घेऊ शकेल असं ते तुझं विवेचन आहे. असो, यालाच मैत्रेयी म्हणतात ना. तिनं नाही का याज्ञवल्क्याकडे त्याच्यातली ती परत मागितली होती. आपल्यातलं आपलेपण परत मागणं इतकं सोपं असतं. आपला विशेषण म्हणू नये आणि नाम म्हणू नये. या कथेचा उत्तरार्ध. या पूर्वार्धामध्ये तो वाचक, ती वाचक त्याच्या प्रियकराला किंवा पतीला काहीतरी सांगते आणि इथे तिचा तो प्रियकर किंवा पती उत्तर देतो. कथेचं नाव खरं सांगू, खरं सांगू, पुढे प्रश्नचिन्ह की उद्गारचिन्ह हे ज्याचं त्याने ठरवायचं. हा, मैत्रेयी, हा तुझा मेसेज वाचला. तुझं म्हणणं बरोबर आहे की मी फार मनापासून बोललो आहे. मनातली मैत्रेयी न मिळण्याची बोच दिवसेंदिवस फार तीव्र होते. त्यातनं हे असं बोललं गेलं. हे संपूर्ण विवेचन पूर्णपणे उत्स्फूर्त आहे. इतकं की मी त्या दिवशी वेगळ्याच पुस्तकावर बोलणार होतो. फेसबुकला लाईव्ह जाताना अगदी शेवटच्या क्षणी ठरवलं की आजचं पुस्तक मैत्रेयी, आणि पुढच्या सेकंदाला मी फेसबुक लाईव्हला बोलायला सुरुवात केली. याआधी कधी मी हे तुला सांगितलं होतं की नाही मला माहिती नाही. पण जर तू माझी झाली असतीस तर तुझं नाव मैत्रेयी ठेवायचं असं मी मनोमन ठरवलं होतं. हां, चिडू नकोस, तुला विचारूनच. आणि हे ठरवलं तेव्हा आपण एसवायला होतो. तुला आपण ग्रॅज्युएट झाल्यावर विचारणार होतो, पण त्याआधीच तू दुसऱ्याला हो म्हटलं होतंस. आता आज बोलतच आहोत तर अजून एक पण सांगून टाकतो. हां, मी तुला विचारू शकतो याची तुला कल्पना होती की नाही मला माहिती नाही, पण तुझ्या आईवडिलांना कदाचित असावी अशी मला एक शंका आहे. आणि म्हणून आज पुन्हा, नंतर आणि वारंवार मैत्रेयी तुझ्यातला मी परत मागण्यासाठी. मिळेल माहिती नाही. मैत्रेयी म्हणून स्वतःची भूमिका मांडलीस, याज्ञवल्क्य म्हणून मला कधीतरी मांडू दे ना. तशा कात्यायनी आयुष्यात पुष्कळ असतात. त्या असतात म्हणून मी याज्ञवल्क्य आणि तू मैत्रेयी होऊ शकतो. याला तुझ्यातला मी आणि माझ्यातली तू शोधणं असं म्हणतात. खरं सांगू, आता आणि यापुढे इतकंच.